आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 17 जानेवारीला होणार। राज्यपाल सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार। 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी तर 577 संशोधकांना पीएचडी पदवी बहाल करण्यात येणार। राज्यातील 1,20,000पेक्षा अधिक प्रवासी वाहनांना व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आणि पॅनिक बटन बसवलं। दिल्लीत बसमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर प्रवासी वाहनांमध्ये व्हीएलटी आणि पॅनिक बटन बसवण्याचं अनिवार्य करण्यात आलं होतं। मुंबईतील बाईक टॅक्सी प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। रॅपिडो, ओला, उबरवरती 36 गुन्हे नोंद। नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे कंपन्यांवरती कारवाई। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। दक्षिण आणि मध्य मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। इमारतींच्या पुनर्विकासासाठी 51% भाडेकरूंची संमती पुरेशी ठरेल। न्यायालयाकडून म्हाडाला इमारतींच्या पुनर्विकास पुढे नेण्यास परवानगी।